माझं माहेर कंडारी आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला अगदी लहानपणापासून पाहिलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये अग्रेसर तुमचं कार्य आहे. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी बोलत असते. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, अगदी तुमच्यासाठी ते वाक्य मला या ठिकाणी आठवतंय. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. आणि आज तुमचा मोठेपणा हा मी कीर्तनाच्या माध्यमातून पाहिला आहे. अण्णांना पुनश्च एकदा उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आजही शूरवीरांचं जीवन जे आहे कीर्ती रूपाने शिल्लक आहे महाराज. काही काही माणसं जीवन फुलासारखं जगत असतात. फूल माहिती आहे तुम्हाला, मोगऱ्याचं, गुलाबाचं फूल किती सुंदर जीवन जगतं महाराज. तसं जीवन असावं प्रत्येकाचं. फुलाचं जीवन असं आहे, वैऱ्याच्या जरी हातामध्ये फूल गेलं तर वैऱ्याला सुद्धा सुगंध देण्याचं काम फूल करत असतं. काटा किती जरी सुंदर असेल, मित्राच्या जरी हातामध्ये गेला काटा, त्याला बरोबर टोचल्याशिवाय राहत नाही. म्हणून काटा किती जरी सुंदर असला, लोक काट्याची माळ घालत नाही, फुलाची माळ घालत असतात. काही काही काटे असतात दुसऱ्याला त्रास देण्यासाठी जगत असतात काटे. एक जण गावाला त्रास द्यायचं, तसे काही त्रास देणारे कमी नसतात. काहींचं जीवनच काट्यासारखं आहे. गावाला त्रास द्यायचा, कोणत्या सप्ताहाचं आयोजन केलं तर ते रद्द करायचं. ग्रामपंचायतीने जर चांगल्या योजना आणल्या तर सांगायचं आमच्या दारासमोर रोड करायचा नाही, इथं खड्डा याला पुरायला, नाळ फिटिंग इथं करायची नाही. नको त्या कामामध्ये विक्षेप. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर वराडी मंडळी नको त्या दुकानात नेऊन टाकायचे, लग्न निघून जायचं, वराडी दुसऱ्या दिवशी. असं वाईट काम. काही माणसं आहेत वाईट काम करणारे, जे निगेटिव्ह काम करत असतात. आणि एकदा तो आजारी पडला, गावाला त्रास देणारा. कसं आहे, त्याचं जीवन सुद्धा तसंच असतं. तुका म्हणे पापे, रोगाच्या रूपाने पाप त्यांचं उद्भवत असतं. एकदा आजारी पडला आणि हॉस्पिटलमध्ये गेला. डॉक्टरनी सांगितले बघा तुम्हाला ट्युमर झालाय, कॅन्सर झालाय. म्हटले मग त्याच्यातून बाहेर काढा. नाही म्हटले आता 4थ्या स्टेपला आहे, 8-10 दिवसात राम नाम. रडायला लागलं ना ते ढोर, मोठ्याने रडायला लागलं. का? कारण मी मरणार याचं दुःख नाहीये त्याला. मी गेल्याच्या नंतर गावामध्ये माझी वाईट गादी कोण चालवणार आहे याचं खरं दुःख आहे त्याला. आता कोण सप्ताह कॅन्सल करेल, कोण डीपी मध्ये जाऊन वायर काढेल, कोण त्या लग्नातल्या वराड्याला तिकडं गावाच्या बाहेरच्या दुकानामध्ये नेऊन घालेल, हे कामं कोण करेल. तो आजारी पडला आणि त्या ठिकाणी त्याने ग्रामस्थ लोकांना जमा केलं आणि सांगितलं आयुष्यभर मी तुम्हाला त्रास दिला, पण हे बघा आता मी मरणार आहे. मी मेल्याच्या नंतर मला तिरडीवर फुलावर बांधून नेऊ नका. मग एक काट्याची फांदी आणा, त्या फांदीला मला बांधा आणि वडत वडत स्मशानापर्यंत घेऊन जा. लोक शहाणेच होते. लोक म्हटले नाही तरी आम्ही हेच करणार होतो. हुशार आहेत ना, डिजिटल इंडिया, नॅशनल इंडिया. नाही तरी आम्ही हेच करणार होतो. योगाने ते गचकलं, मेलं. मेल्याच्या नंतर लोकांनी तरडी वगैरे आणली नाही, तिरडी आणली नाही, काट्याची फांदी आणली आणि त्या काट्याच्या फांदीला त्याला बांधलं आणि लोक स्मशानाकडे घेऊन चाललेच होते. पण त्याने मरण्याच्या अगोदर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिला होता. डॉक्टरने सांगितलं 8-10 दिवसात मी जाणार आहे. आणि लोक म्हणतात काट्याच्या फांदीला बांधायचं आणि वडत न्यायचं. तुम्ही एखादी चक्कर टाकत जा रोज गावाला. लोक घेऊन चाललेच होते. तिकून पोलीसची गाडी आली. जशी गाडी आली सगळे ग्रामस्थ आतमध्ये टाकले तर अजूक सुटका झाली. काहींचं मेलं तरी त्रास देणारं जीवन आहे. भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर ना सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना. आणि फुलासारखं सुगंध देण्याचं काम संत करत असतात. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात अभंगाचं. संत चरण राजा लागता सहज, संत चरण राजा लागता सहज.
भगवंतांचे चरण. तुमचा फायदा जरी झाला उगाच कोणाचे चरण धरू नका. ज्याचं आचरण चांगलं आहे त्याचे चरण धरा. तुमचं नुकसान जरी होत असेल तर संगत मात्र संतांची करा, सज्जनाची करा. चरण फार महत्त्वाचे असतात. पायाची धूळ फार महत्त्वाची असते. चरणस्पर्श फार महत्त्वाचा असतो. तुम्ही बघा, एखादा पाहुणा तुमच्या घरामध्ये येत असेल, एकदा येऊन लाईट जाणं ठीक आहे, पण पाहुणा रोजच येत असेल आणि लाईट जात असेल पायगुण लक्षात येतो ना तुमच्या. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मुलीचं लग्न जमायचं तर जोपर्यंत 2-3 महिने ते लग्न चालायचं. जोपर्यंत मुलगी सासरी नांदायला जात नाही तोपर्यंत त्या मुलीचा बाप हात जोडून उभा असायचा. सांभाळून घ्या, एकुलती एक मुलगी आहे, कधी जास्त काम लावलं नाही. जोपर्यंत मुलगी नांदायला जात नाही तोपर्यंत मुलीचा बाप हात जोडायचा. आता मुलीच्या बापाचे हात जोडायचे दिवस संपले. मी स्वतः 7 कन्यादान केले. आळंदीमध्ये माझी मुलींची संस्था आहे. आता आपण हात जोडायचे नाही, आता मुलाचा बाप हात जोडतो. मुलीच्या बापाला सांगा बरं का सांभाळून घ्यायला. जास्त दिवस नाही सांभाळलं तरी चालेल, पण 4-6 महिने एकत्र ठेवा. लोक आम्हाला नावं ठेवणार नाही. चरण ही वावटळ घरामध्ये आल्याच्या नंतर आमची कोपी राती का उडून जाते. चरण स्पर्श आहे. वासनेचे बीज जळून जाय. ज्यावेळेस भक्ती आणि शक्ती एकत्र होत असते तर धर्मकार्य घडत असतं बरं का. जगद्गुरु तुकोबरायच्या कीर्तनामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे मुघल लागले होते आणि महाराज कीर्तनामध्ये येऊन बसले तर त्यावेळेस मुघल शोधत होते की छत्रपती शिवराय कुठे गेलेत. व त्या ठिकाणी हजारो शिवराय तयार झाले. ज्या ज्या दिशेला पाहावं तिथं शिवरायांचं दर्शन होत गेलं. पण ज्या वेळेस धर्म आणि शक्ती एकत्र येत असते तर धर्मशक्ती, धर्माचं कार्य मोठं होत असतं. धर्मकार्य करत असताना जीवनामध्ये फार मोठ्या अडचणी येत असतात. तोंडाने पोपटासारखं बोलणं काही गोष्टी सोप्या असतात, पण ते निपटवणं ही फार मोठी आणि अवघड कसोटी असते. फार तुम्ही अनुभवी मंडळी माझ्यासमोर बसलात. माझा एवढा अनुभव नाही, माझं वयही तेवढं नाही. माझ्या वडिलांच्या स्थानी तुम्ही सर्वजण आहात. माझे वडील वारकरी होते. वारकरी घराण्यातूनच मी आहे. अगदी आमची 5वी पिढी आहे. आमचे भाऊसाहेब दादा या ठिकाणी बसलेले जे माझे बंधू आहेत. पण एखादं धर्मकार्य आपण करायला जातो तर त्यावेळेस कुठंतरी आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आणि कोण आहे मग, यांच्या घरात कोणी राजकारणी आहे का, यांचे आजोबा काय करत होते, यांचे वडील काय करत होते. मग एखादा माणूस जर धर्मकार्यासाठी समोर येत असेल तर त्याचे पंख छाटले जातात. पण मी सांगेल तुम्हाला, त्रेतायुगामध्ये रावणाने जटायूचे जेव्हा पंख छाटले होते तर सगळे जटायूला नावं ठेवू लागले. काय म्हटले, कशाला त्या रावणाच्या नादी लागला. म्हटले काय झालं, छाटले ना पंख. हां, तुझे जर पंख असते तर तुला अयोध्येपर्यंत जाता आलं असतं, भगवान श्रीरामापर्यंत जाता आलं असतं. पण बघ आता तुझे पंख छाटलेत, तुला अयोध्येला जाता येणार नाही. जटायूने सुंदर उत्तर दिलं. उत्तर तुमच्या डायरीमध्ये नोट करून ठेवा. जटायूचं उत्तर आहे, आता माझे पंख रावणाने छाटले, मला फार आनंद झालेला आहे. कारण मला माहिती आहे मला आता माझ्या भगवंतापर्यंत जाता येत नाही, पण हेही मला माहिती आहे मला पंख नसल्यामुळे भगवंतच माझ्यापर्यंत येणार आहे. हा माझा विजय आहे. रावण किती जरी बलाढ्य असेल तर त्या देवाला माहिती आहे मागे पुढे उभा राहे संभाळीत, तो भगवंत मला सांभाळत असतो. ज्यावेळेस भगवंताची कृपा असते, देव सखा जरी अवघे जन कृपा करी. ज्याने देवाला सखा करून घेतलंय जग त्याच्यावर कृपा करत असतं महाराज. आणि जो देवाच्याच विरोधात असतो लोक त्याच्या जवळ सुद्धा जात नाही. देवाला आपलंसं करण्याचं काम माझ्या संतांनी केलेलं आहे. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संतांचे पाय, संत चरण रज म्हणून लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. वासना अशी माणसाला चांगलं जीवन जगू देत नाही. कदाचित माणूस मरतो, वासना शिल्लक राहते. आपण म्हणतो माणूस गेला, पण वासना शिल्लक आहे. त्याला वाटत होतं त्याच्या डोळ्यासमोर हे व्हावं ते व्हावं. नाही, माणसाला एक दिवस जाणं निश्चित आहे. बाजार मार्केटमध्ये गेल्यानंतर एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची गॅरंटी दिली जाते. लक्ष देऊन ऐका. टीव्हीची गॅरंटी आहे, वॉशिंग मशीनची गॅरंटी आहे, पण आपली कुठंच गॅरंटी नाही आहे. कोणत्याही डॉक्टरकडे तुम्ही जा, स्पेशलिस्ट असू द्या, MD असू द्या, सर्जन असू द्या, तुम्ही जर म्हणालात डॉक्टर साहेब हे 10 लाख रुपये घ्या, म्हटले काय नाही, मला 100 वर्ष जगण्याची गॅरंटी द्या. डॉक्टर काय म्हणेल, घ्या गॅरंटी. हां, असं म्हणेल का मी गॅरंटी देतो. हां, डॉक्टरनी सांगितलं तुमचे 10 लाख तुम्हालाच राहू द्या, आणखी मी 4-5 लाख रुपये देतो, कारण मी डॉक्टर असून मलाच माझी गॅरंटी. क्या भरोसा इस जिंदगी का,
साथ देती नहीं ये किसी का। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। लाईफ इज अ लाईफ बबल. मनुष्याची जर गॅरंटीच नसेल तर चांगलं जीवन जगायला काय हरकत आहे, परमार्थ करायला काय हरकत आहे. अगदी वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात. तुपाचा शिरा हा परात भरून वाढायचा नसतो. हा शिरा हा परात भरून वाढायचा नसतो, अगदी छोटीशी खाप द्यायची असते, कारण गोड असतो ना तो. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी वरती हात घ्या. आपण भजन करणार आहोत. अगदी 15 मिनिटामध्ये सेवा संपणार आहे. जेवढी मंडळी या ठिकाणी आहेत बघा, पाठीमागं बसलेले, ज्यांना शक्य होईल त्यांनी हात वरती घ्या. टाळी वाजल्याने आपल्या ज्या शरीरातले हार्मोन्स असतात ते मोकळे होतात. बीपी, शुगर, थायरॉइड हे रोग आपल्याला होत नाहीत. वा, कौतुकाची गोष्ट अशी आहे की देवानेच आपल्याला हात दिलेत. विठोबा रखुमाई, जय गोपाळ कुमार, जय विठोबा रखुमाई, जय गोपाळ कुमार, जय विठोबा रखुमाई, जय गोपाळ कुमार, विठोबा रखुमाई, गोपाळ कुमार, विठोबा रखुमाई, गोपाळ कुमार, विठोबा जय गोपाळ कुमार, जय गोपाळ कुमार, जय गोपाळ कुमार, गोपाळ कुमार, गोपाळ कुमार. हरी 73वा अभिष्ट चिंतन सोहळा अण्णांचा होतोय आणि या सोहळ्यासाठी उपस्थिती आमच्या भाऊंची आहे. मी अगदी लहानपणापासूनच तुम्हाला पाहते. समाज कार्य करत असताना वारकरी संप्रदायामध्ये भाऊंचं स्वागत या ठिकाणी प्रशांत भाऊ करणार आहेत. हां मग 2 मिनिटात, फक्त 2 मिनिटं बोलते, जय विठ्ठल करते. माझं माहेर कंडारी आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये मी तुम्हाला अगदी लहानपणापासून पाहिलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये अग्रेसर तुमचं कार्य आहे. मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून एक वाक्य नेहमी बोलत असते. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल, अगदी तुमच्यासाठी ते वाक्य मला या ठिकाणी आठवतंय. ज्या माणसाला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल त्या माणसाने नम्र असावं, नम्री नसावं. आणि आज तुमचा मोठेपणा हा मी कीर्तनाच्या माध्यमातून पाहिला आहे. अण्णांना पुनश्च एकदा उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देते आणि तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद देते. ज्ञानेश्वर माऊली, 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 ज्ञानेश्वर माऊली, माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली. प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परिउपतिष्ठे पूर्व पुण्य झालेली सेवा माऊलींच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायच्या चरणी, मला ज्या आईवडिलांनी जन्म दिलाय माझ्या आईवडिलांच्या चरणी सेवा अर्पण करते. भाऊ तुम्ही वर यावं. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय करा क्षमा तुका म्हणे ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ महाराज की. कोणीही उठू नका.